आज मी तुम्हाला शिजवलेल्या बटाट्याचे काप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य काय काय घेतले, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, मिरची पावडर घेतली तिखटवाली आहे, तिखटाप्रमाणे घ्या कमी जास्त, गरम मसाला पावडर घेतली छोटा 1 चमचा, जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, चाट मसाला छोटा अर्धा चमच्याला पण कमी घेतलेला आहे, काळं मीठ थोडंसं घेतलेलं आहे, हिंग पावडर थोडी घेतलेली आहे, आमचूर पावडर छोटा अर्धा चमच्याला कमी, थोडीशी हळद घेतलेली आहे। तर हे सगळं एकत्र करायचं। हे मीठ आहे बघा, ह्याच्यामध्ये सफेद प्लेटवर मीठ दिसत नाही, त्यासाठी उचलून दाखवले। सगळं एकत्र करायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा बेसन पीठ टाकलं तरी चालेल, कच्चंच टाकायचं, काय त्याला भाजायची गरज नाही। जर बेसन पीठच्या जागी तुम्ही आपलं फुटाण्याचं डाळ असतं ना, त्याचं पीठ जरी टाकलं तरी पण चालू शकतं, छान चव येईल त्याने। मिक्स करून घेते, मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवते। 2 बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत, त्याची साल पूर्ण मी काढून घेतलेली आहे। आता हे जे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत, आवडीप्रमाणे लहान मोठे करायचे, जास्त पातळ पण करायचे नाहीत आणि जास्त जाड पण करायचे नाहीत। धारवाली सुरी घ्यायची, म्हणजे काप चांगले बनतात हो असे। बटाटे बघा सगळे मी कापून घेतलेले, छान कापले जातात आणि आपण जसं बटाट्याच्या भाजीला शिजवले ना तसंच शिजवलेलं आहे। कुकरला मी ह्याच्यात 3 शिट्ट्या केल्या, तर कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर साल काढून मी काढून घेतलेले। बटाटे फक्त तुम्हाला दाखवलेत मोठे मोठे होते, छोटे पाहिजे तर छोटे घेऊ शकता, उभे कापायचे, आडवे नाहीत कापायचे, आडवे कापल्यावर बारीक काप होतात। आणि काय होतं माहिती आहे का, काचऱ्या वगैरे आपण हमेशा बनवतो, तोंडाला जर चव नसेल तर अशा पद्धतीत एकदा करून बघा, झटपट रेसिपी होते आणि खूप चविष्ट होते। आता ही जे आपण मसाला घेतला होता ना, त्याच्यामध्ये आता हे आपल्याला काय करायचे आहेत माहिती आहे, अशा पद्धतीत लावून घ्यायचे आहेत, झाडायचे असे लावायचे आणि साईडला सुद्धा आपण असे लावून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा लावायचं, झाडून साईडला ठेवायचं, जेवढं तव्यामध्ये बसेल तेवढेच आपण लावून घ्यायचे। तवा ठेवला आहे गरम करायला, त्यामध्ये थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, तेल काय करायचं असं तव्याला आपल्या सगळीकडे पसरून घ्यायचं। ह्याला काय आपल्याला जास्त तेल वगैरे लागत नाही, असं लावून घ्यायचं। गॅस मिडियम आहे, मिडियम गॅसवर करायचं। लागलं तरी थोडंसं तेल मग आपण वरून जरा ठेवू शकतो, थोडं थोडं चमच्यानं टाकायचं। अशा पद्धतीमध्ये कापांच्या तर रेसिपी मी खूप अपलोड केलेत, कापांच्या काचऱ्यांच्या रेसिपी खूप अपलोड केलेल्या आहेत। आता मी काय करते, एवढंच भाजून घेते, साईडने ठेवत नाही जास्त, मध्येच आपलं भाजलं जाईल चांगलं। 1 मिनिटभर झालेलं आहे, आपण पलटी करून घेऊया। पलटी करताना पण बघा असं पलटी करायचं बघा, मसाला वगैरे बिलकुल निघत नाही, घाई फक्त करायची नाही आणि जास्त तेल पण टाकत राहायचं नाही। हे बघा अशा पद्धतीत एकदा आपण आता ही एका साईडून पलटी केलं का नाही की मग बारीक जरी केला तरी चालू शकते। हे बघा थोडंसं तेल जरी टाकलं तरी चालेल, तेल सगळं आपलं हे वडून घेतं। मग असं तुमच्या लक्षात येईल की तेल टाकल्यानंतर मग जास्त तेलकट होईल असं नाही, सुक्कं सुक्कं झालं आहे बघा। थोडंसं मी चमच्यानं त्याच्यामध्ये तेल टाकते, असं थोडं थोडं बघा तेल जरी टाकलं तरी तुम्ही चालू शकतो। आपल्याला असं लक्षात येईल की हे जर मसाला निघेल तर बिलकुल निघत नाही। मी गॅस आता बारीक केलेला आहे, बारीक गॅसवरच आता मी काय करणार आहे, खरपूस भाजून घेणार आहे एकदम, कारण हा तवा एकदम गरम कडक होतो एकदम। कुठल्या बी तव्यात जरी केलं तरी चालू शकते, लोखंडाच्या तव्यात जरी केलं तरी चालेल। पलटी करून घेऊया, मस्त असं बघा झालं का भाजलं। आपले काप जे करतो ना, काप म्हणा काचऱ्या म्हणा, त्याची चव वेगळी येते आणि हे शिजवलेले त्याची चव वेगळी येते। आता हे काय करायचं माहिती आहे का, हे असं भाजलेत ना, हे साईडला ठेवायचे सगळे असे लावून, आणि जे दुसरे परत लावायचे मध्ये, बारीक गॅस करायचा आणि दुसरे खरपूस असे लावून मध्ये भाजून घ्यायचे, खूप छान लागतं। तर मुलांना सकाळी तुम्ही असे टिफिनला जर चपात्या केल्या ना, तर त्याच तव्यामध्ये मुलांचा आवरस्तवरसुद्धा तुम्ही असं देऊ शकता, खूप छान लागतात। रात्री 1 बटाटा शिजवून ठेवायचा आणि सकाळी तुम्ही असं देऊ शकता मुलांना करून सुद्धा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।